नाशिक गंगापूर रोड जवळील चांदशी गावात सहारा केअर सेंटर वृद्धाश्रमात विविध कार्यक्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहित पाटील होते, तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाआरतीची सुरुवात करून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले। तसेच प्रमुख अतिथींच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सुभाष पोपटराव बोराडे यांना मान्यवर व सहारा वृद्धाश्रमाचे संचालक डॉक्टर रवींद्र सूर्यवंशी व सौ स्वातीताई सूर्यवंशी यांच्यासह चांदशी गावच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी चांदशी गावच्या उपसरपंच गोदावरी गायकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय बिरारी, ज्येष्ठ नेते उपनगर रामदास कदम, डॉक्टर सचिन रामदास कदम, शंकरराव खरात, गोकुळ ठाकरे, मनमाड वागसकर, चंद्रभान गायकर, अलास्का हॉटेलचे संचालक शरद मंडलिक, डॉक्टर महेश जाधव, डॉक्टर राकेश खैरनार, डॉक्टर संजय धुर्जट, सुनंदा डेअरीचे संचालक गोकुळ पाटील, पत्रकार गोकुळ लोखंडे, परविंदर सिंग भामरा, रेश्मा गायकर, समाजसेवक संजय रोकडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी गोदावरी गायकर यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिला व रयतेचे संरक्षण कसे करायचे ते सांगितले व सहारा केअर सेंटर मध्ये आजी आजोबांचे चांगल्या प्रकारे संगोपन केले जाते, तरी आपण आपल्या जीवनातील आनंदाच्या प्रसंगी येथे येऊन वाढदिवस अथवा इतरही कार्यक्रम साजरी करण्याचे आवाहन केले। सहारा केअर सेंटरच्या वतीने प्रमुख अतिथींचे शाल देऊन स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजभूषण सुभाष बोराडे तर डॉक्टर रवींद्र सूर्यवंशी यांनी आभार मानले। आज प्रथम सगळ्या शिवभक्तांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देते आणि सहारामध्ये आपला हा शिवजयंतीचा कार्यक्रम अतिशय छान आणि प्रमुख पाहुण्यांच्या वतीने पार पडला। त्याबद्दल सगळे प्रमुख पाहुण्यांचे मी आभार मानते आणि आपल्या सहाराला नेहमीच आपण येतात, भेट देतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात। त्याबद्दल सुभाष भाऊ बोराडे, लोखंडे भाऊ आणि इतर मान्यवरांचे मी खूप खूप आभार मानते। काकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार मिळालेला आहे। त्याबद्दल मी माझ्या सगळ्या गावाच्या वतीने आणि माझ्या महिलांच्या वतीने आणि माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने आणि आमच्या सहारा केअर सेंटरच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी इतका मोठा त्यांना पुरस्कार मिळाला, त्याबद्दल तर त्यांचे अभिनंदन करते सर्वप्रथम। आणि त्यांनी आपल्याला इतका वेळ दिला त्याबद्दल पण मी त्यांचे आभार मानते आणि काकांना माझ्या असेच पुरस्कार मिळो असं मी शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि सदैव त्यांनी आम्हाला असा वेळ द्यावा, गायडन्स करावं। हे बघा, काकांना म्हणजे वडिलांचे तो उजवा हात, वडिलांचं कोणतंही राजकारण असो, समाजकारण असो, काही असो, काकांनी पहिले हजर राहावं। सहारा केअर सेंटरचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सूर्यवंशी सर हे नेहमीप्रमाणे आणि सतत सर्व कार्यक्रम आयोजित करतात। शिवजयंती असो, आंबेडकर जयंती असो, सणवार असो, सर्व उत्साहात साजरे करतात आणि आजूबाजूच्या परिसरातील आम्हा सर्वांना बोलवतात। नेहमीप्रमाणे आम्ही हजर असतो आणि त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही आवर्जून उपस्थित असतो। आणि माझं एक असं म्हणणं आहे की ते जे उपक्रम राबवतात आणि जे इथं म्हाताऱ्यांची म्हणा, आजोबांची, आजींची जी सेवा करतात ती खूप चांगली सेवा आहे। तर त्यांच्या सेवेत आपणही सहभागी व्हावे आणि आपले वाढदिवसाचे कार्यक्रम, छोटे मोठे कार्यक्रम त्यांच्या सहारा केअर सेंटरमध्ये व्हावेत असं मी आवर्जून सांगेन आणि त्यांना शक्यतो जितकी काही मदत करता येईल ती मदत व्हावी अशी माझी। छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती साई सरस्वती बहुउद्देशीय संस्था संचालित सहारा केअर सेंटरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद राहुल पाटील साहेब, रोहित पाटील साहेब होते। त्याचबरोबर या ठिकाणी अनेक डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, या गावच्या पोलीस पाटील गोदावरीताई गायकर असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। संजयजी रोकडे सर, आमचे चंद्रभानजी, सतत या ठिकाणी ज्या ठिकाणी सहारा केअर सेंटर
रवींद्र सूर्यवंशी सरांचा असेल त्या ठिकाणी आम्ही हजर असतो. वर्षभरामध्ये ज्याही राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती असतील, उत्सव असतील, पुण्यस्थिती असतील किंवा विविध दैवतांचे यात्रा असतील, या ठिकाणी सहारा केअर सेंटरच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात. या रुद्राश्रमामध्ये, या केअर सेंटरमध्ये असलेल्या आजीबाबांसाठी मिष्टान्न पदार्थ असतील, त्यावेळेला चांगलं खाण्याचे पदार्थ असतील, हे तर सतत दिले जातात. परंतु एक वेगळ्या पद्धतीनं महापुरुषांचे विचार ह्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, जेणेकरून रजले गांजलेले असतील, आथुरणावर खेळलेले असतील, ज्या लोकांना एक शारीरिक ऊर्जा मिळेल, यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन सहारा केअर सेंटरमध्ये डॉक्टर सूर्यवंशी सर करतात. संचालिका त्यांच्यासोबत सौ स्वातीताई सूर्यवंशी करत असतात व या चांदशी गावच्या सर्व थरातील लोक असतील, वरिष्ठ पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते असतील, या ठिकाणचे पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, शरद भाऊ मंडलिकसारखे एक उद्योजक असतील, या सहारा केअर सेंटरमध्ये येतात आणि आपल्या परीनं त्यांना सहकार्य करतात, मदत करतात आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. मी यापुढेही जाऊन सांगेल, काही सर्व कार्यक्रम आपण करत असतो, कुटुंबातल्या 2 व्यक्ती सांभाळणं खूप मुश्किल होतं, परंतु या ठिकाणी आज 40-50 आजीबाबांना सांभाळणं आणि इथनं सांभाळण्याचं काम आपल्या परिवारासारखं, आपल्या परिवारामध्ये जशी देखरेख करतो आपण, दररोज उठल्यावर आंघोळ केली पाहिजे, औषध उपचार केला पाहिजे, देवाची पूजा केली पाहिजे, वेळेवर जेवण केलं पाहिजे, वेळेवर नाश्ता केला पाहिजे, हे देण्याचं काम या सहारा केअर सेंटरमध्ये होतं आहे. तरी मी सर्वांना विनंती करेल का जे रंजले गांजलेल्यांसाठी आपल्याला जर सेवा करायची असेल, आपल्याला वाटतं आपण माणुसकीचा धर्म आपल्याला जिवंत ठेवायचा असेल, माणुसकी दाखवायची असेल, तर आपले येणारे वाढदिवस असतील, महापुरुषांच्या जयंत्या असतील, उत्सव असतील, पुण्यतिथी असतील, आपल्या कुटुंबातले, आपल्या घरातले काही कार्यक्रम असतील, सुखाचे असतील, काही आनंदाचे दिवस असतील, तर ते आपण या सहारा केअर सेंटरमध्ये येऊन जर आपण साजरे केले तर खऱ्या अर्थानं या सहारा केअर सेंटरला आपलाही काहीतरी हातभाराच्या निमित्तानं सहारा लागेल.